सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चातुर्मास सुरू झाला, पण काही कारणामुळे द्वादशीच्या दिवशी संकल्प करता आला नाही. काळजी करू नका. धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी चातुर्मासाचा शुभ संकल्प करून व्रताची सुरुवात करता येते. कशी आणि का? प्रत्येकाला वाटतं चातुर्मासातले आपण व्रतवैकल्य करावे. एखाद्या वेळेस आपल्याला कार्तिकी आषाढी द्वादशीपासून नाही करता आलं व्रत, गुरुपौर्णिमेपासून करता येतं. आपल्याला वाटतं द्वादशीला चातुर्मासाची सुरुवात चुकली, आपल्याला वाटतं आता संधी संपली. पण हे अजिबात योग्य समजू नका की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा चातुर्मासाचा शुभारंभ करता येतो. चातुर्मास सुरू झाला की प्रत्येकाला वाटतंच आपल्याला कोणतं व्रत करावं, कोणत्या व्रताची सुरुवात करावी. आणि एखाद्या वेळेस आपण प्रवासात असलं किंवा तब्येतीचा इश्यू असलो काही कारणामुळे देवशयनी आषाढी एकादशी नंतरचा म्हणजे द्वादशीला चातुर्मासाचा संकल्प करता नाही आला, असं वाटतं की संधी संपली. पण तसं नाही आहे. धर्म परंपरानुसार गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी चातुर्मासाचा संकल्प करून व्रताची सुरुवात करता येते. त्यामागील कारण, महत्त्व, संकल्पनाची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. व्रताचं नियम, धर्मशास्त्र, पुराणे, स्मृती ग्रंथ किंवा संप्रदायानुसार सांगितलेले नियम, उदाहरणार्थ जप, पूजा, अर्चना, सात्विक आहार, दान, संयम इत्यादी सगळं हे काय धर्मशास्त्रात सांगितलेले आहे, म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये. काही नियम काय लोकपरंपरेने आहेत, म्हणजे एखाद्या प्रदेशात किंवा कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेले प्रथा आहेत. उदाहरणार्थ समजा एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट भाजी न खाणे, काही खास पदार्थाचा त्याग करणं, स्थानिक रूढी, या सर्वच गोष्टी शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेल्या असतीलच असं नाही. चातुर्मासात काही व्रत नियम हे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे, काही प्रथा या लोकपरंपरेतून आजही पाळल्या जातात. चातुर्मास सुरू झाला की प्रत्येकाला वाटतं की द्वादशीपासून आपण व्रतवैकल्य सुरू करावा. काही अडचणी आल्या, काही कारण प्रवासात असलो आपण, काही शारीरिक इश्यू असला, चातुर्मासाचा संकल्प करता आला नाही, तर अनेकांना प्रश्न पडतो आता द्वादशी तर निघून गेली, आता चातुर्मासाची सुरुवात कशी करता येईल? याचं उत्तर आहे होय. काही धार्मिक परंपरामध्ये गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी चातुर्मासाची सुरुवात संकल्प करून व्रताची सुरुवात करण्याची प्रथा आहे आणि असं केलं पण जातं. आणि हे आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत केलं जातं. जसं आपण द्वादशीचं कार्तिक द्वादशी ते आषाढी द्वादशी ते कार्तिक द्वादशी जसं करतो, तसंच आपण आषाढी गुरुपौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचं. एखाद्या वेळेस कोणाचं राहिलं असेल तर चातुर्मास काय आहे? भगवान विष्णूच्या योगनिद्रेचा काळ मानला. या 4 महिन्यामध्ये जप, तप, दान, व्रत, नामस्मरण, सत्संग याला विशेष असं महत्त्व आहे. अनेक जण देवशयनी एकादशी नंतरच्या द्वादशीचा संकल्प करतात, पण काही कारणामुळे नाही करता आले. निराश होण्याचं गरज नाहीये. कारण काय, गुरुपौर्णिमा हा सुद्धा दिवस गुरुतत्वाला समर्पित असतो. महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या जीवनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरुचे स्मरण या दिवशी केले जाते. त्यामुळे हा दिवस कोणत्याही शुभ धार्मिक संकल्पासाठी अत्यंत मंगल मानला आहे. म्हणून अनेक परंपरांमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेला चातुर्मासाचा संकल्प करण्याची प्रथा आहे आणि केली पण जाते. त्या दिवशी आपण ज्या दिवशी आपल्याला करायचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करावं, धूत वस्त्र नेसावं, देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू, विठ्ठल, श्रीकृष्ण किंवा आपल्या आराध्य दैवत, आपले कुलदैवत यांची पूजा अर्चना करावी. त्यानंतर दिवा लावावं, धूप लावावं, फुले अर्पण करावी आणि आपल्या क्षमतेनुसार चातुर्मासाचा संकल्प कोणताही एक संकल्प आपण करावा. समजा तुळशीला परिक्रमा करायची असेल किंवा कुलदेवतेची ओटी भरायची असेल किंवा कोणताही आपला एक संकल्प आपण करायचा आणि संकल्प म्हणायचा. तो मनोव्यय प्रार्थना करून अजून संकल्प करावा. कारण कोणते व्रत करताना संकल्प करावा लागतो. संकल्प करताना म्हणायचा, हे श्रीहरी, हे देवा, माझ्याकडून देवशयनी एकादशीला चातुर्मासाचा संकल्प होऊ शकला नाही. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी भक्तीने आणि शुद्ध भावनेने चातुर्मास व्रताचा संकल्प करत आहे.
या 4 महिन्यात जप, नामस्मरण, सात्विक आचरण, सेवाभावाचे जीवन जगण्याची शक्ती मला दे आणि माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहू दे. आणि जो संकल्प आपण व्रत करतो तो व्रत आपण म्हणावा की मी हे व्रत करत आहे. भगवान विष्णू प्रसन्न व्हावे. देवशयनी एकादशी ते एकादशी किंवा द्वादशी असं हे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी किंवा द्वादशीपर्यंत हे व्रत करण्याचं एक वैष्णव परंपरा आहे. आणि आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमामध्ये काही मठ संप्रदाय आणि लोक परंपरेमध्ये प्रचलित आहे. म्हणजे ज्या भक्तांना गुरु पौर्णिमेपासून चातुर्मासाचा संकल्प करायचा असेल ते आपल्या परंपरेनुसार आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत व्रत नियम पाळून कार्तिकी पौर्णिमेला उद्यापन करू शकतात. काही अडचणी, शारीरिक समस्या, वय, नोकरी, प्रवास इतर काही कारणामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपल्याला चातुर्मासाचे सर्व व्रत नियम पाळता येत नसतील तर चातुर्मास करता येणार नाही का? पण काळजी करू नका. ईश्वराला केवळ कठोर नियम नव्हे, भक्ताचा शुद्ध भाव अधिक प्रिय असतो देवाला. आता चातुर्मासामध्ये कोणते कोणते नियम पाळू शकतात? दररोज देवपूजा अर्चना करणे, तुळशीला पाणी घालणे, शक्य असल्यास एक वेळ म्हणजे सात्विक भोजन करणे, कांदा लसूण टाळणे, राग, मत्सर, असत्य, अपशब्द याचा त्याग करणं, गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, मंदिरात किंवा घरी हरिनामाचा अखंड जप करणं, संत वाङ्मयाचे वाचन करणं, ग्रंथाचे वाचन करणं आणि शक्य तितका वेळ ईश्वर भक्तीत घालवणं. लक्षात ठेवा, चातुर्मास केवळ काही पदार्थाचा त्याग नव्हे, हा मन, वाणी आणि कर्मशुद्ध करण्याचा काळ आहे. आपल्यातील वाईट सवयी सोडून चांगल्या गुणांचा स्वीकार करण्याचा सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे. शेवटी एक महत्वाची गोष्ट, धर्मात तिथीला महत्व आहे पण भक्तीला त्याहून अधिक महत्व आहे. म्हणून जर द्वादशीला संकल्प करता आला नसेल तर निराश होऊ नका. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी भक्तीने चातुर्मास सुरू करा. ईश्वर भावाचा स्वीकार करतात आणि प्रामाणिक भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल ती आपल्या कुटुंबापर्यंत आणि इतर भक्तापर्यंत अवश्य पोहोचवा, कारण जेणेकरून ज्यांचा संकल्प राहून गेलेला आहे त्यांना या पवित्र चातुर्मासाचा लाभ घेता येईल. म्हणजे एखाद्या वेळेस त्यांचं व्रत राहिलं असेल तर ते व्रत गुरुपौर्णिमेपासून करू शकतात. ईश्वराला तिथीपेक्षा भक्ताचा भाव अधिक प्रिय असतो. म्हणून भक्तीने चातुर्मासाचा संकल्प करा आणि श्रीहरीची कृपा आपल्या जीवनात सदैव करा. भक्तीची अखंड अर्चना कधीही खंडित होऊ नये. जय श्री विठ्ठल, जय श्री हरी. शुभ चातुर्मास.